मित्रांनो, गणपती बाप्पांना विघ्नहर्ता का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे आहे एका भयानक राक्षसाची कथा, ज्याचं नाव होतं विघ्नासूर. एकदा अभिनंदन नावाचा राजा भव्य यज्ञ करत होता, पण अहंकारामुळे त्याने देवांचा राजा इंद्राला बोलवलं नाही. हा अपमान इंद्राला असह्य झाला. डोळ्यात संतापाची ज्वाला भडकली. रागाने भरलेल्या इंद्राने मृत्यूच्या अधिपतीला आदेश दिला, जा आणि यज्ञात अडथळा आण. त्याने आपल्या क्रोधातून एक भयंकर विघ्नासूर नावाचा राक्षस निर्माण केला. त्यानंतर विघ्नासूर जिथे जाईल तिथे गोंधळ माजवी, यज्ञ थांबवणे, मंत्र खंडित होणे, पवित्र काम विफल होणे. ऋषी, देव, मानव सगळे त्याच्या दहशतीने भयभीत झाले. हतबल झालेल्या ऋषींनी एकच उपाय शोधला. ते प्रार्थना करू लागले विघ्नाचा नाश करणाऱ्या गणेशाची. त्यानंतर गणपती बाप्पा प्रकट झाले आणि सुरू झालं एक प्रचंड युद्ध. एकीकडे विध्वंसक विघ्नासूर आणि दुसरीकडे शांत परंतु प्रचंड शक्तिशाली गणपती बाप्पा. शेवटी बाप्पांच्या पराक्रमासमोर विघ्नासूर पराभूत झाला. पराभव स्वीकारून विघ्नासुराने शरणगती पत्करली आणि म्हणाला, हे गणेशा, मी तुझ्याशिवाय कोणाचं ऐकणार नाही, मला क्षमा कर. हे ऐकून गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि म्हणाले, आत्तापासून जे लोक कार्य सुरू व्हायच्या आधी माझी पूजा करतील त्यांच्या कार्यातील विघ्न तू दूर करशील, आणि जे लोक माझी पूजा न करता कार्य सुरू करतील त्यांच्या कार्यात विघ्न तू आणशील. त्या दिवसापासून गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून प्रत्येक मंगळ कार्याच्या आधी आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो, कारण बाप्पा म्हणजे ज्ञान, बुद्धी, शक्तीचं प्रतीक आणि खरा विघ्नहर्ता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विघ्नेश्वराचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या गावात आहे हे खाली कमेंट करून सांगा.